जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी कोच वैभव सरोवर, स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो. मित्रांनो, आपण स्पेशली एक गोळाफेकची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण काय करतोय, ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ नाही आणि ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ आहे, तर या दोन्ही मुलांना आपण टार्गेट करतोय की ज्या विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ नाही त्यांचा गोळा लवकरात लवकर आउट ऑफ झाला पाहिजे आणि ज्यांचा गोळा ऑलरेडी आउट ऑफ आहे तर त्यांचा गोळा भरतीपर्यंत व्यवस्थितपणे मेंटेन राहिला पाहिजे. तर या सिरीजचा हा आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, जे गोळाफेकचे नियम आणि गोळाफेकची जी बेसिक माहिती ना ती आपण कव्हर करतोय. आता तुम्ही गोळाफेकचे नियम आहे किंवा बेसिक माहिती आहे असं समजून या व्हिडिओला हलक्यात बिलकुल घेऊ नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुमच्या भरतीशी रिलेट करणाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे. काय होतं माहिती आहे का, भरतीला गेल्यानंतर जसं की काही मुलं म्हणतात की सर आम्ही जेव्हा भरतीला जातो तर त्या ठिकाणी आमचा गोळा आउट ऑफ जातो, पण प्रॅक्टिसमध्ये गोळा आउट ऑफ जात नाही. काही मुलांना भरतीला गेल्यानंतर तिथं जे ग्राउंडचे गोळे असतात तर ते गोळे त्यांना छोटे वाटतात. तर एक्झॅक्टली याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर याच्यामध्ये काही गोष्टी बेसिक लपलेलं आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये आज क्लिअर करू. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो काही आपला गोळा असतो तर हा गोळा एक तर लोखंडी असतो किंवा पितळी असतो. आता काही मुलांना हे सुद्धा माहित नसेल की गोळाफेकमध्ये पितळी गोळा वापरला जातो. तर ब्रासचा गोळा हा वापरला जातो, मोठ्या मोठ्या स्पर्धांना वापरला जातो. त्याच्यानंतर जे काही आपले कॉम्पिटिशन होते, आता ऑलरेडी तुम्हाला माहित पाहिजे आपण पोलीस भरती द्यायला जातो, तर पोलीस भरतीला काय होतं माहिती आहे का, की ऑलरेडी भरती घेण्यासाठी हे काही जे इक्विपमेंट्स आहे ना, तर हे तिथं हेच इक्विपमेंट्स काय होतं माहिती आहे का, की जे स्पोर्ट्सचे मुलं मुली आहेत जे डिपार्टमेंटल स्पोर्ट्स खेळतात ते सुद्धा वापरतात. तर ऑलरेडी जे भरती घेताना जे काही मटेरियल असतं हे सगळं स्टँडर्ड मटेरियल असतं. तर भरपूर वेळा काय होतं माहिती आहे का, की भरती द्यायला जेव्हा जातो आपण तर त्या ठिकाणी जे गोळे असतात तर ते गोळे होता वय कधी कधी ब्रासचे गोळे निघतात, म्हणजे पितळी गोळे असतात. आणि काय होतं, जो तुम्हाला गोळा कधी कधी छोटा वाटतो कधी मोठा वाटतो भरतीला गेल्यानंतर, तर काय होतं, हा जो काही गोळ्याचा परीघ आहे, हे बघा हा परीघ, तर तुम्ही इथं बघू शकता की 110 ते 130 मिलीमीटर मध्ये पुरुषांचा गोळ्याचा परीघ असतो. म्हणजे जी साईज आहे ना गोळ्याची तर ती 110 ते 130 मिलीमीटर मध्ये असते. त्यामुळे काय होतं माहितीये का, भरतीला कधी कधी गोळे आपल्याला मोठे वाटतात, कधी कधी गोळे आपल्याला छोटे वाटतात. तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही गोळा फेकायला जाणार आहे ऑलरेडी तिथे 2-3 गोळे ठेवलेले असतात. तर तुम्ही चेक करा, जो गोळा तुमच्या हातात प्रॉपर बसतोय, जो गोळा तुम्हाला कम्फर्टेबल वाटतोय, तर तुम्ही तोच गोळा भरतीला उचलायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो काही लेडीज आहे आपल्या, जे मुली आपला गोळा फेकतात, तो आपला 4 किलोचा गोळा आहे, त्याचा सुद्धा परीघ 95 ते 110 मिलीमीटर पर्यंत असतो. तर सेम भरतीला गेल्यानंतर त्यांना सुद्धा ही गोष्ट अनुभवायला भेटू शकते. खास करून काय होतं माहिती का, आता आमचे PSI चे विद्यार्थी ते ग्राउंडला जातात, तर ते मला ग्राउंड देऊन आल्यानंतर काय म्हणते माहिती का, सर तिथले गोळे छोटे होते. तर असं नसतं. काय असतं माहिती का, तर त्या गोळ्याची आहे ना साईज कंप्रेस केलेली असती. ठीक आहे, एक मिनिट, थोडा आवाज येतोय बाहेरचा. इलेक्शन चालू आहे, त्याचा प्रचार आहे. तर काय होतं, भरतीला गेल्यानंतर मुलं मुली ज्यावेळेस आपले वापस येतात तर ते सांगतात, सर तिथला गोळा मला छोटा वाटला किंवा लहान वाटला किंवा हातात बसला. तर हा सगळा खेळ त्या परीघमुळे होतो. तर त्याच्यामुळे एवढं घाबरायचं नाही, डिस्टर्ब पण राहायचं नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर थोडं काय करायचं, स्मार्ट राहायचंय तुम्ही आणि चेक करायचं आहे की कोणता गोळा व्यवस्थित तुमच्या हातामध्ये येतोय. जर तिथं तुम्हाला अलाव करत नसेल गोळे चेक करण्यासाठी, तर प्रयत्न करा की सर मला हा नाही तो गोळा पाहिजे, तो नाही तो गोळा पाहिजे. थोडं तिथं कन्व्हर्सेशन करा त्यांच्यासोबत, तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल की ते तुम्हाला गोळे चेक करू देतील. तुमच्या हातात जो गोळा बसतो तो गोळा तुम्ही प्रॉपर घ्यायचा. जसं तुम्हाला आपल्या गोळ्याचं वजन माहिती आहे, जे काही आपले पुरुष आहेत त्यांना आपल्याला 7.26 हा म्हणजे जवळपास 7.25 किलोचा गोळा आपल्याला आहे आणि मुलींना 4 किलोचा गोळा आहे आपल्याला. या परिघामुळे थोडा खेळ होतो, ज्याच्यामुळे गोळ्याची काय होती, साईज कमी जास्त होत राहते. याच्यामध्ये आता मी काही आहे ना तुमच्यासाठी काही प्रश्न काढून आणलेले. ठीक आहे, हे प्रश्न मी घेतो पण आहे आणि तुम्हाला हे एक्सप्लेन पण करतोय. त्याच्यात काय होईल, बऱ्यापैकी डाऊट्स आपले क्लिअर होऊन जातील डायरेक्टली. आता गोळा फेकताना किती चान्स दिले जातात भरतीला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की मी भरतीचं सांगण्याऐवजी थोडं तुम्हाला आधी प्रोफेशनल काही गोष्टी आहे खेळाच्या त्या पण सांगणार आहे. एक जनरल नॉलेजसाठी एक बेसिक तुम्ही माहिती असू द्या. ठीक आहे. काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस कुठेही स्पर्धा होती ना, तर स्पर्धेमध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस ॲथलेटिक्सच्या स्पर्धा होत्या, कारण हा जो गोळाफेक इव्हेंट आहे ना हा एक मैदानी खेळ आहे, ॲथलेटिक्समध्ये हा खेळ येतो. तर एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस काय होतं माहिती आहे का, 8 पेक्षा
कमी खेळाडू येतात. आता समजा ही स्पर्धा चालू आहे, या स्पर्धेमध्ये आज काय झालं, 7च खेळाडू आलेले गोळा फेकण्यासाठी. तर मग अशा वेळेस काय केलं जातं माहितीये का, त्या खेळाडूंना 6 चान्स दिले जातात. किती चान्स दिले जाते? 6 चान्स दिले जातात. पण काय होतं स्पर्धेला कधी कधी काय होतं, मोठ्या स्पर्धा किंवा डिव्हिजनल वगैरे चालतं, तर त्या ठिकाणी 8 पेक्षा जास्त खेळाडू येऊन जातात. तर त्यावेळेस काय केलं जातं माहितीये का, 3च चान्स दिले जातात. आणि 3 चान्स मधून नंतर काय होतं की जे समजा आता 20, 25, 30 मुलं आले, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं की बेस्ट ऑफ 8, बेस्ट ऑफ 5 असे काढले जातात. तर जे नंतर त्याच्यातून जे सॉर्ट आउट केले लोक बरं का खेळाडूंना, त्यांना पुन्हा नंतर त्यांचं पहिला, दुसरा, तिसरा प्लेस येण्यासाठी पुन्हा त्यांना 3 चान्स दिले जातात. तर हे स्पर्धेला होतं असं. आता आपल्या भरतीला काय होतं, कारण आपल्याला भरती जास्त महत्वाची आहे. तर भरतीला काय होतं माहितीये का, याच्या आधी ना 2 चान्स दिले जात होते भरतीला. तर ते 2 चान्स बी कसे असायचे, समजा तुम्ही पहिला गोळा फेकला आणि तो तुमच्याकडून फॉल वगैरे काही झालेला नाही आणि तो गोळा तुमचा एक तर आउट ऑफ जाऊ किंवा कमी जाऊ, तर तुम्हाला सेकंड चान्स देत नव्हते. मग काय होत होतं माहितीये का, मुलं काय करायचे, गोळा जर कमी पडला तर स्वतःहून काय करायचे, फॉल करायचे. त्याच्यामुळे पण काय होत होतं माहितीये का, तो केलेला फॉल त्यांच्या लक्षात येत होता. तर त्यामुळे पण मुलं थोडे जरा आपले बोलणे खायचे, ते मुलांवर रागवायचे. कधी कधी तर असं पण झालेलं आहे की मुलांना चान्स सुद्धा दिलेले नाही त्यांच्या लक्षात आल्यामुळे. पण आता काय झालंय, मागील भरतीपासून आपल्याला कंपल्सरी 3 चान्स भेटत आहे. ठीक आहे. तर हे 3 चान्स तुम्हाला, जर समजा तुमचा पहिला गोळा आउट ऑफ नाही गेला तर तुम्हाला दुसरा चान्स भेटेल, दुसरा गोळा आउट ऑफ नाही गेला तर तुम्हाला लगेच तिसरा चान्स भेटेल. तर असे कंपल्सरी आपल्याला आता 3 चान्स भेटताय. आधी काय होत होतं, जर गोळा आपला आउट ऑफ नाही गेला आणि फॉल वगैरे जर नसेल तर आपल्याला सेकंड चान्स भेटत नव्हता. त्यावेळेस आपल्याला मजबुरीने काय करावं लागत होतं, फॉल करावं लागत होतं. पण आता कंपल्सरी 3 चान्स आहे. पण जर पहिल्या चान्समध्ये आपला गोळा आउट ऑफ चालला गेला तर नंतर तिथून पुढचे चान्स घेण्याची आपल्याला आता गरज राहिलेली नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर गोळा कुठून कुठे मोजला जातो, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. स्पर्धेला काय होतं माहितीये का, समजा आता आपण गोळा फेकलाय आणि माझा गोळा एकदम दब्बाक इथं पडलाय, बरोबर. तर या पद्धतीचा जमिनीला काय होतो, गड्डा पडतो. आता तुम्ही बघा, भरतीला ग्राउंड ज्यावेळेस घेतो आपण, तर आपण काय करतो माहितीये का, गोळ्याचा जो काही गड्डा आहे तर त्याचा जो सेंटर पॉइंट आहे ना, तिथं आपण काय करतो, टेपमध्ये काडी गुंतवतो आणि ती काडी आपण इथं ठेवतो, बरोबर. पण स्पर्धेला गोळा असा नाही मोजला जात. स्पर्धेला काय केलं जातं माहितीये का, जो तुमचा गोळा आहे त्याचा जो काठ बनलेला आहे ना, काठ, इथून गोळा मोजला जातो. आणि जो काही आपला सर्कल आहे, ज्या सर्कल मधून आपण गोळा फेकलेला आहे, इथे हे बघा तुमचा स्टॉपर असतो या पद्धतीचा, बरोबर. इथून आपण इकडे गोळा फेकलेला आहे या साईडला. तर स्टॉपरची जी आतली बाजू आहे सर्कलची, इथे इथून ज्या ठिकाणी तुमचा गोळा पडलाय त्याचा हा जो कट आहे ना, हा कट मोजला जातो गोळ्यामध्ये. पण भरतीला काय होतं माहितीये का, आता भरतीला मी तुम्हाला जसं सांगितलंय, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही. भरतीला कधी कधी काय होतं, इथं तर सगळे गोळा बरोबर मोजता या ठिकाणी आतल्या बाजूनी. पण भरतीला कधी कधी काय होतं माहितीये का, काही लोक इथं गोळा घेतात, काही लोक इथं पण गोळा घेतात. तर हा थोडा तुम्हाला 3-4 सेंटीमीटरचा जो काही फरक आहे, हा तुम्हाला थोडाफार जाणवू शकतो. किंवा एक आपल्याकडे अशी पद्धत आहे की समजा आपल्याकडे लाईन मारलेला असतं आउट ऑफच्या, आपण म्हणतो किंवा भरतीला पण ते चालतं की तुमचा 60% गोळा जर बाहेर असेल त्या लाईनच्या, तरी पण आपल्याला पुढच्या लाईनचे मार्क दिले जातात. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय माहिती का, फाऊल गोळ्याचे प्रकार किती. आता फाऊल गोळ्याचे जे काही प्रकार आहे ना, तर मी ते तुम्हाला याची पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये सांगतो. आणि आउट ऑफ सेक्टर गोळा म्हणजे काय असतो हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. ठीक आहे. आता हे बघा, हे ह्या पद्धतीचं तुमचं गोळ्याचं ग्राउंड आहे. आता स्पेशली हे गोळ्याचं ग्राउंड कसं आखलं जातं, याचं मेजरमेंट काय आहे, सर्कल काय आहे, लाईन वगैरे किती आहे ना, तर याच्यावर मी एक तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून देईल नंतर. आता सध्या आपण फक्त आपल्या कामाच्या गोष्टी डिस्कस करू. ह्या पद्धतीचं गोळ्याचं ग्राउंड आखलेलं असतं आपलं. एक सर्कल असतो, हा काय सर्कल आहे, याच्यामध्ये आपण येणार आहे, गोळा घेणार आहे, याच्यात येऊन उभे राहणार आहे आणि आपण समोर गोळा फेकणार आहे. आपल्याला गोळा जो काही असतो ते ह्या ज्या 2 लाईन आहे आपल्या, ठीक आहे, हे बघा ह्या 2 लाईन, ही एक आणि ही एक, या 2 लाईनच्या आपल्याला गोळा मध्यभागी फेकायचा असतो. इकडे इकडे कुठे फेका तुम्ही, गोळा तुम्हाला मध्यभागी फेकायचा असतो. पण जर ह्या 2 लाईनच्या गोळा जर बाहेर पडला, इकडे पडला तुमचा, इकडे पडला, इकडे पडला, इकडे पडला, तर याला आउट ऑफ सेक्टर गोळा म्हणला जातो. ठीक आहे. तर तो एका प्रकारचा फाऊलच असतो. तो गोळा आपला मोजला जात नाही, तो काउंट होत नाही. भरपूर मुलं याला फाऊल म्हणतात, पण स्पर्धेच्या भाषेमध्ये याला आउट ऑफ सेक्टर गोळा असं म्हणलं जातं. आता गोळा फेकताना आपल्याला काही नियम कसे पाळायचे असतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, फॉल किती प्रकारचे. आता तुम्ही एक विद्यार्थी आहे, समजा
याच्यामध्ये हे ग्राउंड थोडं अपूर्ण आहे, इथे एक सेंटर लाईन पण असते, ठीक आहे, डिवायडेशन लाईन असते. आता तुम्ही एक विद्यार्थी, बरोबर, तुम्ही गोळा उचलला आणि तुम्ही ह्या पद्धतीने आतमध्ये आले इकडून, बरोबर, आणि तुम्ही समोर गोळा फेकला या साईडला, पण तुम्ही निघताना तुम्ही आहे ना इकडून बाहेर निघाले किंवा इकडून बाहेर निघाले, तुम्ही या अर्ध्या सर्कलच्या मागून बाहेर नाही निघाले, समजा इकडून पण तुम्ही नाही निघाले, तुम्ही डायरेक्ट काय केलं, ह्या अर्ध्या सर्कलच्या पुढून बाहेर निघाल, तुम्ही इकडून म्हणा इकडून म्हणा इकडून म्हणा, तर हा गोळा तुमचा फाऊल धरला जातो गोळा फेकल्याच्या नंतर. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जर आतमध्ये आले तुम्ही तर गोळा फेकल्यानंतर तुम्हाला ही जी काही तुमचा अर्धा सर्कलची लाईन आहे, तर या लाईनच्या तुम्हाला पाठीमागच्या साईडने इकडून 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 कुठून तरी तुम्हाला बाहेर निघायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फाऊल एक सांगतो मी तुम्हाला, प्रयत्न करा, समजा ही तुमची सेंटर लाईन आहे, ही काय आहे तुमची, हे बघा ही तुमची सेंटर लाईन आहे. तर प्रयत्न करा की गोळा घेतल्यानंतर आहे ना तुम्ही इकडून आतमध्ये यायचं नाही, ठीक आहे, हा सुद्धा फाऊल असतो, ठीक आहे. भरपूर मुलं गोळा घेतल्यानंतर काय करता, इकडून आतमध्ये येता इकडून आतमध्ये येता, नाही, हा सुद्धा तुमचा फाऊल आहे. तुम्हाला जी सेंटर लाईन आखून दिली तुम्हाला, तर तिच्या पाठीमागच्या साईडने तुम्हाला आतमध्ये यायचंय, इकडून म्हणा इकडून म्हणा इकडून म्हणा, या पद्धतीने तुम्हाला आतमध्ये यायचंय, ठीक आहे. जर तुम्ही इकडून आतमध्ये येणार तर कोणीच तुम्हाला गोळा फेकेपर्यंत काहीच बोलणार नाही. गोळा फेकून झाल्यानंतर ते म्हणतील तुम्हाला लाल झेंडा दाखवून देतील आणि सांगतील गोळा तुमचा फाऊल झालेला आहे, ठीक आहे. हे दोन प्रकारचे फाऊल आहे सर्कलचे, ही एक आपल्याला काळजी घ्यायची, ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर काय, आता गोळा फेकल्यानंतर पाय ज्यावेळेस आपले बाहेर जातात, आता तुम्ही गोळा फेकलाय या साईडला आणि गोळा फेकल्याच्या नंतर काय झालं माहितीये का, की तुमचा पाय जो काय आहे या स्टॉपरला आतल्या बाजूने धडकलाय, बरोबर, पण या स्टॉपरवर आला नाही, ठीक आहे. स्टॉपर असतो आपला, स्टॉपर थोडा गोळ्याच्या ग्राउंड जे काही आपलं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यापेक्षा थोडा उंच असतो. तुम्ही जर त्याला आतल्या बाजूने धडकले असे, बरोबर, तर हा फाऊल नाही. पण तुमचा पाय जर त्याच्यावर पडला किंवा असा घसडून खाली आला तर हा तुम्हाला फाऊल पकडले जाईल या स्टॉपरच्या वरती, ठीक आहे. तुम्हाला मी इथे कलर चेंज करून दाखवतोय, ठीक आहे. हे डॉट बघू शकता तुम्ही, जर याच्यावर तुमचा पाय पडला, पंजा आला, अंगठा आला किंवा तुम्ही याच्यावरून असा पाय स्मॅश करून थोडा जरी खाली आला तुमचा, तर हा सुद्धा काय पकडला जाईल, तुमचा फाऊल पकडला जाईल. त्याच्यानंतर इकडे सर्कल नंतर इकडे पाय आला इकडे पाय आला तर कुठे पण तुमचा फाऊल कंपल्सरी हा तुमचा फाऊल पकडला जाईल, ठीक आहे. तर या पद्धतीचे काही फाऊल आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा, की गोळा ज्यावेळेस सर्कलच्या बाहेर ठेवलेला असतो, तो गोळा आपल्याला सर्कलच्या आतमध्ये घेऊन जायचा असतो. तर तुम्ही गोळा एकदा उचलला तर मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही इथे पुन्हा तो गोळा ठेवायचा नाही. भरपूर मुलं काय करता, बाहेर जाता, तिथे गोळे ठेवलेले असतात, ते गोळे घेता, मध्ये येता, खाली ठेवता, ठीक आहे, हातबीत सोडता, ठीक आहे, मग तो गोळा पुन्हा उचलता, मानेत लावता आणि मग गोळा फेकता, हे चालत नाही, ठीक आहे. ही काळजी घ्यायची सगळ्यांनी. जर गोळा ऑलरेडी बाहेर ठेवलेला असेल, बाहेरून तुम्ही जर मध्ये गोळा घेऊन आले तर तो गोळा तुम्ही पुन्हा सर्कलमध्ये ठेवायचा नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी आउट ऑफ सेक्टर पण सांगितलंय, की जे फेकलेले गोळे आहे तुमचे, ते जर इकडे पडले कुठे तर हा आउट ऑफ सेक्टर असेल, हा गोळा तुमचा मोजल्या जाणार नाही. काही मुलं आता कमेंट करतात दोन्ही हाताने गोळा फेकलेला चालतो का, तर नाही चालत, ठीक आहे. स्पर्धेमध्ये खूप स्ट्रिक्ट नियम आहे की गोळा तुम्हाला मानेपासूनच फेकावा लागतो. आता भरतीला तरी आपण असा करून फेकतो, ह्या पद्धतीचा गोळा फेकतो, ते भरतीमध्ये चालून जातं, पण स्पर्धेला असं बिलकुल चालत नाही. स्पर्धेला मानेला कंपल्सरी गोळा टच ठेवावा लागतो आणि मानेपासूनच आपल्याला हात काढून गोळा फेकावा लागतो. तर हे काही आपले नियम आहे, ठीक आहे. थोडी एक मार्कांची बेसिक माहिती देतोय मी तुम्हाला, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू, एक मुलींची मार्कांची माहिती बघू, ठीक आहे. मुली बघू एकदा, मुलींना काय पद्धतीची मार्क आहे आपल्याला. तर मुलींना आपल्याला आहे एक जवळपास 6 मीटर गोळा आहे आपल्याला. तर आपल्याला जे काही कटआउट लागतो आपल्याला गोळ्याचा, तर तो आपला असा पकडायचा आहे आपण 5 मीटर, ठीक आहे. त्यानंतर 5.5 म्हणजे 5.5 मीटर आणि 6 मीटर या पद्धतीने कटआउट पकडायचं आपल्याला. 3 मार्क आपल्याला लक्षात ठेवायचे. 5 मीटर जर मुलींनी गोळा फेकला तर त्यांना 10 मार्क आहे. 5.5 मीटर जर गोळा फेकला तर त्यांना 12 मार्क आहे आणि 6 मीटर जर त्यांनी गोळा फेकला तर त्यांना आउट ऑफ म्हणजे 15 मार्क. एवढे 3 तुम्ही मार्क लक्षात ठेवा आणि हे 3 तुम्ही मीटर मधले क्रायटेरिया लक्षात ठेवा. याच्या खालचे मार्क तुम्ही लक्षात ठेवायचे बी नाहीये आणि विचारही करायचा नाही. मी सुद्धा कोणत्याच विद्यार्थ्याला इतका कमी गोळा फेकून देत नाही, त्याच्यामुळे मला इथून खाली किती मार्क ते सुद्धा मला माहिती नाही.
मेन टार्गेट आपलं काय असलं पाहिजे, 12-15 मध्ये सगळेच मुलं मुली खेळता गोळा फेकमध्ये, हे मला पण माहिती आहे. तर हेच मेन टार्गेट आपलं असलं पाहिजे. मुलांना सेम आपल्याला काय आहे, एक 7 मीटर आहे, त्यानंतर आपल्याला 7.5, त्यानंतर 8 आणि 8.5 आहे. ठीक आहे. 8.5ला आपल्याला 15 मार्क आहे, त्यानंतर आपल्याला 8 मीटरला 12 मार्क आहे, 7.5 मीटरला आपल्याला 10 मार्क आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायचं नाही आणि याच्यापेक्षा कमी गोळा पण आपण फेकायचा नाही. ठीक आहे. ही काळजी घ्यायची. आता ह्या व्हिडिओमध्ये जे काही आपण नियम बघितले, खूप बेसिक गोष्टी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बेसिक माहिती बघितली. तर याच्यामध्ये थोडा सायकोलॉजीचा पण खेळ होत होता. भरतीला गेल्यानंतर मुलांना गोळा छोटा मोठा वाटायचा, तर त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं वाटलं. खरी सिरीज आपली उद्यापासून सुरू होते, बरोबर. ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये आपण या सिरीजचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. आज आपण एक बेसिक माहिती, नियमावली कंप्लीट करून घेतली. पुन्हा पॅनलवर जास्त व्हिडिओ बनवायची गरज नको पडायला, म्हणून मी आजच हा व्हिडिओ संपून टाकलाय. उद्यापासून आपले सगळे महत्त्वाचे व्हिडिओ सुरू होत आहे. उद्या आपला जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण गोळाफेकची जी ग्रीप आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तो क्लिअर करतोय. ठीक आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकची स्टँडिंग टेक्निक क्लिअर करतोय. त्याच्यानंतर आपण पॉवर थ्रो जो आहे तो कव्हर करतोय. त्याच्यानंतर हे सगळं कंबाईन कसं करायचं हे आपण कव्हर करतोय. आणि त्याच्यामध्ये जे टेक्निकल छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर ते आपण तिथून पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे. जवळपास आपली ही 10 ते 11 व्हिडिओची ही सिरीज आपली होतीये, ती कंपल्सरी तुम्ही बघायची. आता कालच्याच व्हिडिओला मला काही मुलांच्या कमेंट चालू झालेल्या आहे की सर गोळा आमचा किती दिवसात आउट ऑफ होईल. मी तुम्हाला ते पण क्लिअर करतो. हे बघा, जर तुमचा गोळा आउट ऑफच्या आसपास असेल, मी सांगतो तुम्हाला की तुमचं 3 व्हिडिओमध्ये जे आहे, जो ग्रिपचा व्हिडिओ, त्याच्यानंतर स्टँडिंग स्टेप झाली आणि पॉवर थ्रो झाला, हे 3 व्हिडिओमध्येच तुमचा गोळा आउट ऑफ जायला लागेल. जर तुम्ही बारकाईने ते व्हिडिओ बघितले आणि मला तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचंय, मला तुमच्यापर्यंत काय सांगायचंय ते जर समजून घेतलं, तर 3 व्हिडिओ खूप झाले तुम्हाला गोळा आउट ऑफ करण्यासाठी. 1600 मीटरमुळे काही मुलांचे गोळे कमी होत आहे, त्याच्यावर बी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. काय करा माहिती आहे का, डाएट वाढवा तुम्ही, जास्त काहीच नका करू. तुम्हाला वाटत असेल तुमचं 1600 मीटर खूप चांगलं झालंय ना आणि गोळा कमी होतोय, तर काय होतंय माहिती आहे का, तुमची झीज जास्त होते. ठीक आहे. बॉडीवर तुमचं वेट लॉस तर होतोच आहे, कारण 1600 मीटर ज्या मुलाचं चांगलं आहे तर त्याचा ऑलरेडी ना तुम्ही बघितलं असेल, ते मुलं स्किनी असतात बऱ्यापैकी, जास्त त्यांच्या बॉडीवर फॅट नसते, काहीच नसतं. तर तुम्हाला काही फॅट वगैरे वाढवायची नाही, पण तुम्ही डाएट तर वाढवा ना. तुम्ही शुगर लेवल थोडा हाय करा तुमच्या बॉडीचा, कॅलरी तुम्ही वाढवा, केळी खायला तुम्ही चालू करा. तुम्ही जास्त काही नका करू, तुम्ही चपाती वाढवा, भात वाढवा, ग्राउंड नंतर 4-5 केळी खायला सुरुवात करा. ग्राउंड इकडे तुमची रनिंग पण चांगली राहील आणि इकडे तुमचा गोळा सुद्धा कव्हर होईल. तर या पद्धतीने तुम्ही काही गोष्टी फॉलो करायच्या आहे. आणि या सिरीज व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी किंवा तुमचे काही डाऊट्स आहे ना, ते मला कमेंट करत जा. आपण काय करू, व्हिडिओ बनवण्याच्या ऐवजी ना कमेंट्समध्ये पटकन त्याच्या लगेच तिथंच त्याचं काय आन्सर असेल किंवा त्याच्यावर आपल्याला काय तोटका काढायचा आहे तर तो आपण लगेच तिथल्या तिथं क्लिअर करू. तर मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची सिरीज आहे आपल्यासाठी. येत्या काळामध्ये माझं टार्गेट आहे की कोणताही मुलगा असं म्हणायला नको की सर मला गोळ्याला मार्क कमी पडले म्हणून मी भरतीमध्ये 2 मार्कांनी 3 मार्कांनी राहून गेलोय. तर लवकरात लवकर मी गोळाफेकची सिरीज कंप्लीट करतोय. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत तर त्या पण भरतीच्या तोंडावर मी लवकरात लवकर कंप्लीट करून देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपली सिरीज तुम्हाला कशी वाटते ती मला कळवा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.